रामकृष्ण हरी माऊली. मी असंच वातावरण छान झालं होतं म्हणून टेरेसवर गेले होते आणि मला मावळता सूर्य दिसला. दिवस मावळाय चालला होता आणि किती छान सूर्य दिसतोय बघा. आणि दिवसा सूर्य पिवळा असतो आणि दिवस मावळताना लाल दिसतो आणि हे असं वातावरण झालंय बघा. आणि माझ्या घराच्या शेजारी आंब्याची खूप झाडं आहेत बघा. आंब्याला किती मोहर आलाय आणि छोट्या छोट्या कैऱ्या पण आल्यात आंब्याला. इथं शेवग्याचं झाड आहे आणि शेवग्याच्या झाडाच्या कडेने अशी आंब्याची झाडं आहेत आणि झाडाला जेवढा मोहर आहे तेवढ्या कैऱ्या पण आहेत. माझ्या घराच्या कडेने सगळी झाडच आहेत बघा. चिंचेचे आहेत, आंब्याचे आहेत. चिंचेला पण चिंचा किती लागलेत बघा. त्यांचा किलबिलाट चालू आहे बघा आणि झाडावर पक्षी कसे बसलेत किती छान दिसतंय बघा. मी टेरेसवर आल्यापासून बघते हे दोन पक्षी तिथंच बसलेत बघा. शेवग्याचं झाड आहे, शेवग्याच्या झाडाला फुलं पण आलेत आणि हे दोन पक्षी खूप वेळ झालं तिथंच बसलेत. आणि माझ्या घराच्या मागच्या बाजूला एक लिंबाचं झाड आहे आणि आता गुढीपाडवा जवळ आलाय. लिंबाच्या झाडाला मोहर आलाय बघा. शेंड्यामधून लिंबाच्या झाडाला फुलं निघायला लागलेत आणि झाडाला अजून नवीन पालवी पण फुटायला लागली आहे. दिवस मावळायला लागलाय त्याच्यामुळं सगळ्यांची कामाची धावपळ चालू आहे बघा. कोण धारा काढतंय, कोण गुरांना आमुनी ठेवतंय आणि कोण तर अशा शेळ्या घेऊन घरी चाललंय बघा. रानातून शेळ्या हिंडवून आलेत आणि आता त्यांच्या घरी चाललेत. किती शेळ्या आहेत बघा. आणि इथं समोर बेलाचं झाड पण आहे बघा. बेलाच्या झाडाला किती फळं आलेत. पूर्ण बेलाचं झाड फळांनी लकडलंय. पूर्ण दिवस मावळ आहे बघा. सूर्य पण दिसत नाही आता कुठं. मगाशी थोडासा तरी दिसत होता, आता काहीच दिसत नाही. आणि इकडं आजूबाजूला रानं आहेत सगळ्यांची. ऊस लावलाय, मका लावली आहे. आणि ही माझ्या घराच्या शेजारची घरं आहेत. आमच्या इकडे सगळ्यांच्या घरी शेळ्या, म्हशी, गायी आहेत. दिवस मावळल्यामुळे सगळे पक्षी त्यांच्या घरी चाललेत बघा. किती शांत आणि सुंदर वातावरण आहे बघा गावाकडचं. खूप छान वाटतं आणि खूप प्रसन्न देखील वाटतं गावाकडं. आणि मी काय खाते बघा, चिंच खाते आणि चिंचेच्या टोपणात असं मीठ घेतलंय मी. तोंडाला आताच पाणी सुटायला लागलं. चिंच खाऊन झाल्यावर मी लगेच देवाला दिवा आणि उदबत्ती लावली कारण दिवस मावळला होता. आणि ह्या दोन विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या आहेत. ह्या माझ्या आईला माझ्या मामांनी घेऊन दिल्यात ह्या दोन मूर्त्या. किती छान आहेत बघा. आणि हे माझं घर आहे. माझी आई, माझं पप्पा आणि मीच घरी असतो कारण माझी मोठी बहीण आणि माझा दादा पुण्याला जॉब करतात त्याच्यामुळं आम्ही तिघंच असतो घरी.